नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. साबुदाणा खिचडी ही जवळपास सर्वांचीच फेव्हरेट आहे. अगदी लहान मुलांना सुद्धा साबुदाणा खिचडी खायला फारच आवडते. तर आज मी तुम्हाला एकदम नवीन पद्धतीची आणि वेगळ्या अशा भन्नाट चवीची साबुदाणा मसाला खिचडी तयार करून दाखवणार आहे. दाना दाना सुटसुटीत, अतिशय मऊ मोकळी आणि चवदार अशी साबुदाणा खिचडी आज मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. ही अशी एवढी टेस्टी साबुदाणा खिचडी खाऊन तुमच्या तोंडाला हमखास फारच छान चव येईल, यात तर काही शंकाच नाहीये. या पद्धतीने तयार केलेली साबुदाणा खिचडी ही अगदी 24 तास मऊ राहते आणि खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागते. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर ह्या ठिकाणी मी हा एक छोटी वाटी साबुदाणा 6 तास पाण्यात भिजवून घेतलाय. साबुदाणा हलक्या हाताने 2 ते 3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर साबुदाण्याच्या समप्रमाणात साबुदाण्यामध्ये पाणी घालायचंय आणि झाकण ठेवून 5 ते 6 तास साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. भिजलेला साबुदाणा असा अगोदर चमच्याने सुटा करून घ्यायचा आहे. हे पहा, साबुदाणा भिजून असा छान सॉफ्ट झाला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मी पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालणार आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून भिजत घातला होता, सेम त्याच वाटीच्या मापाने असा ह्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट मिक्स करून घ्यायचा आहे. यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या या कढाईमध्ये मी गरजेप्रमाणे थोडंसं तेल गरम करायला ठेवलंय. आता ह्याच्यामध्ये मी हे थोडेसे शेंगदाणे तळायला घालणार आहे. शेंगदाणे मंद आचेवर छान खमंग तळून घ्यायचे. हे पहा, असा शेंगदाण्यांचा तळून हलकासा रंग बदलला आणि ह्यांचा तळून छान खमंग सुगंध यायला लागला की हे शेंगदाणे तेलामधून काढून घ्यायचे. हे शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालणार आहे. जिरं तेलामध्ये छानपैकी तडतडलं की मग मी ह्याच्यामध्ये ह्या एका कच्च्या बटाट्याच्या फोडी घालणार आहे आणि ह्यांना तेलामध्ये फुल फ्लेमवर परतून घेणार आहे. कच्च्या बटाट्याच्या वरची साल काढली की त्याच्या अशा सुरीने फोडी चिरून घ्यायच्या आहे आणि त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय. हे पहा, या बटाट्याच्या फोडी आपण अशा हलक्या तांबूस रंगावर छानपैकी परतून घेतल्या आहे. आता ह्याच्यामध्ये 3 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालायचे. यानंतर 4 हिरव्या मिरच्या ह्यामध्ये घालायच्या आहे. यानंतर अर्धा चमचा किसलेलं आलं ह्यामध्ये घालायचंय आणि आता ह्यासोबतच ह्याच्यामध्ये 10 ते 12 कुटलेली काळी मिरी घालायची आहे. यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची ताजी पानं ह्यामध्ये घालायची आहे आणि आता सर्वात शेवटी पाव चमचा हळद घालून हे सर्व जिन्नस तेलामध्ये मंद आचेवर 1 मिनिटभर परतून घ्यायचे. साबुदाणा खिचडी ही आपण शक्यतो उपवासाच्या दिवशीच बनवत असतो, पण आज मी तुम्हाला उपवास नसताना बनवून खाता येईल अशी एकदम टेस्टी साबुदाणा खिचडी तयार करून दाखवणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी एका टोमॅटोच्या फोडी घालणार आहे आणि सोबतच सुरुवातीला तळून घेतलेले शेंगदाणे देखील मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. ह्यांना देखील आपण तेलामध्ये जरासं परतून घेणार आहोत. ह्याच्यातला टोमॅटो हलकासा नरम होईपर्यंत ह्याला परतून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार अर्धा चमचा मीडियम तिखट असलेलं लाल तिखट घालणार आहे. तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचंय. आणि आता सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचंय आणि मंद आचेवर यांना या इतर सामग्री सोबत मिक्स करून घ्यायचंय. बस, तर आता ह्याच्यामध्ये आपण दाण्याचा कूट मिक्स केलेला साबुदाणा घालणार आहोत. आता हा साबुदाणा आणि दाण्याचा कूट असा या इतर सामग्री सोबत छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. उपवास नसेल तेव्हा जर तुम्हाला साबुदाणा खिचडी खायचं मन झालं तर ही अशी साबुदाणा मसाला खिचडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. फारच टेस्टी लागते ह्या पद्धतीची साबुदाणा खिचडी खाण्यासाठी. बस, तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून मंद आचेवर एक 5 ते 6 मिनिट हिला शिजवून घ्यायचंय. मध्ये 1-2 वेळेस बस हिला हिच्यावरचं झाकण काढून खालवर करायचंय. तर हे पहा, इथे आपली ही साबुदाणा मसाला खिचडी ह्या ठिकाणी तयार करून झालीये. बस, सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपली ही साबुदाणा खिचडी फारच टेस्टी बनवून तयार झाली आहे. दाना दाना सुटसुटीत, मऊ मोकळी आणि चवदार अशी आपली ही साबुदाणा मसाला खिचडी ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. ही अशी चमचमीत साबुदाणा मसाला खिचडी खाऊन तुमच्या तोंडाला हमखास फारच छान चव येईल. मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही साबुदाणा खिचडी बनवून देऊ शकता. या पद्धतीने तयार केलेली साबुदाणा खिचडी ही अगदी दिवसभर मऊ राहते आणि खाण्यासाठी सुद्धा फारच टेस्टी लागते. उपवास नसेल तेव्हा तुम्ही ही अशी दाना दाना सुटसुटीत, मऊ मोकळी
आणि टेस्टी साबुदाणा खिचडी माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.